महायुतीचे बुलढाणा येथील उमेदवार प्रतापराव जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात चांगलीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले। विजय झाले असल्याचे समजताच प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा मतदारसंघातून विक्रमी विजय साकारला आहे। सुमारे 29,376च्या फरकाने त्यांनी हा विजय मिळवला आहे। विजयी उमेदवार जाधव यांना कमी अधिक 3,48,238 मते मिळाली। त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आघाडीचे नरेंद्र खेडेकर 3,18,862 मते घेत दुसऱ्या स्थानी राहिले आहे। अपक्ष रविकांत तुपकर यांना 2,48,977 मते मिळाली आहे। वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांनी 98,052 मते घेत आघाडीच्या पराभवात यंदाही वाटा उचलला आहे। दरम्यान मतमोजणी परिसरात 15व्या फेरीपासूनच युतीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून व फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष करणे सुरू केले। नाही, प्रतिक्रिया एवढंच आहे की विजयाकडे सध्या आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत, याचं निश्चित समाधान आहे। संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर मी सविस्तर आपल्याशी बोलीन, पण निश्चित गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण प्रचाराच्या काळात मी कुठल्याही विरोधी उमेदवारावर एका शब्दानेही टीका केली नाही। मी 15 वर्षात जी काही विकास कामं केली, मग ते नॅशनल हायवे असतील, नदीजोड प्रकल्पाचं एक मोठं काम असेल, खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल, काही पोस्टाच्या संदर्भातले असतील, टेलिफोनच्या टावरच्या संदर्भातले असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही कामं होतात, जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला खेचून आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्या योजना मंजूर करण्यासाठी असेल, या सगळ्या कामं आम्ही लोकांच्या समोर मांडले आणि त्या कामावर विकासावरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला।